महत्त्वाची बातमी आहे ती आपण पाहूयात। अजित पवार गटाची यादी 28 मार्चला जाहीर होणार अशी माहिती सूत्रांकडून मिळते। तर अजित पवार गटाची यादी म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादीची यादी 28 मार्चला जाहीर होणार आहे। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडून। अक्षय, राष्ट्रवादीची यादी 28 मार्चला येणार अशी माहिती मिळते। निखिला, खरं तर गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राज्यात किती जागा मिळणार या सगळ्या संदर्भात चर्चा सुरू होत्या। राष्ट्रवादी काँग्रेसकडनं जवळपास 7 जागांसाठी आग्रह जो आहे तो या निवडणुकीमध्ये पाहायला मिळालेला होता। त्यामध्ये प्रामुख्याने 4 जागा ज्या आहेत त्या सातारा, रायगड, बारामती आणि शिरूर आणि त्याचसोबत परभणी, गडचिरोली आणि धाराशिव या 7 जागांसाठी आग्रह राष्ट्रवादीकडनं केलेला गेलेला होता। परंतु पहिल्या टप्प्यातल्या निवडणुकीचं फॉर्म भरण्याचं शेवटची तारीख जी आहे ती 27 तारीख आहे आणि या तारखेमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये गडचिरोली हा लोकसभा मतदारसंघ येतोय। परंतु काल भाजपकडून गडचिरोली या लोकसभा मतदारसंघामध्ये अशोक नेते यांना पुन्हा एकदा संधी दिलेली आहे। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पहिल्या फेज मधली कोणतीही जागा जी आहे ती निवडणूक लढताना पाहायला मिळत नाही। त्यामुळे राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांच्या माहितीनुसार 28 तारखेला राष्ट्रवादी किती जागांवरती निवडणूक लढवणार आहे या सगळ्या संदर्भातची माहिती जी आहे ती देण्यात येणार आहे आणि त्याचसोबत काही जागांवरती अजून देखील चर्चा जी आहे ती होत असल्याची माहिती जी आहे ती राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी दिली आहे। सातारा या लोकसभा मतदारसंघावरतून अजून तिढा जो आहे तो भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये कायम असल्याचं पाहायला मिळतंय। नक्कीच धन्यवाद अक्षय एकूणच माहितीबद्दल। तर अजित पवार गटाची यादी 28 मार्चला जाहीर होणार आहे। एकूणच राष्ट्रवादीला किती जागा दिलेल्या आहेत आणि कोणत्या जागा दिल्यात ते आता 28 मार्चला स्पष्ट होईल।